नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्लेटोचा न्याय सिद्धांत अभ्यासणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटोवर तत्कालीन परिस्थितीचा, सॉक्रेटिसचा, पायथागोरसचा, डायोनिसिसचा काय प्रभाव होता हे पाहिलेलं आहे। प्लेटोवर जसा सॉक्रेटिसचा प्रभाव पडला तसाच पायथागोरसचा देखील प्रभाव आहे आणि म्हणून प्लेटोने जी अकॅडमी काढलेली आहे त्या अकॅडमीवर त्यांनी ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे। ज्याला भूमिती समजत नाही, जॉमेट्री समजत नाही, अशा विद्यार्थ्याला या अकॅडमीमध्ये प्रवेश नाही। आणि म्हणून मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळामध्ये सुद्धा आंतरविद्याशाखीय अभ्यासाला किती महत्व होतं आणि त्या अभ्यासामध्ये गणित, जॉमेट्री हा विषय किती महत्वाचा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुठलाही विचारवंत हा त्या सगळ्या परिस्थितीत विचार करत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की सॉक्रेटिसच्या ह्या सगळ्या सोफिस्ट फिलॉसॉफीमुळे प्लेटो हा विचार करायला शिकला आणि हा विचार करायला शिकल्यामुळं तो शोध घेतो आहे की न्याय कशाला म्हणावं आणि त्याच्या ह्या सगळ्या आदर्श राज्याचा तो आत्मा आहे न्याय। आणि मग त्याचा न्याय सिद्धांत समजून घेत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्लेटो हा त्या काळामध्ये जाऊन त्या काळात विचार मांडतो आहे आणि म्हणून मग आपण जर प्लेटोचा न्याय सिद्धांत अभ्यासताना त्या काळामध्ये गेलो नाही, आपण असं म्हणू लागलो की आज जी न्यायाची संकल्पना आहे की न्याय व्यवस्थे म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये 3 सभागृह असतात आणि न्यायालयामध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला जातो, ही प्रक्रिया प्लेटो समोर नाही। कारण प्लेटो हा न्यायाचा विचार अत्यंत व्यापक पद्धतीने करतो आहे। तो असं म्हणतो आहे की न्याय हा आत्म्याचा गुण आहे आणि मग तो अंतःकरणातून प्रकट झाला पाहिजे, ही त्याची भूमिका आहे। आणि ही जी भूमिका आहे, कारण कुठलाही विचारवंत हा त्या त्या काळाचा अपत्य असतो, त्यामुळं तो त्या काळामध्ये जे विचार आहेत त्यानुसार तो विचार करतो आहे। कारण आपण जर त्या काळामध्ये गेलो नाही तर आपल्याला असं वाटायला लागते की हे कुठं न्याय असू शकते का, पण ते तसं नाही। तो विचारवंत त्या काळामध्ये विचार करतो आहे। अथेन्समध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की त्या डायरेक्ट डेमोक्रेसीनी सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिलेला आहे आणि म्हणून मग तो असं विचार करतो की आदर्श राज्य काय असू शकेल आणि त्या राज्यामध्ये न्याय प्रस्थापित करायचा असेल तर काय केलं पाहिजे। आणि यासाठी त्याच्यासमोर हा न्याय सिद्धांत मांडत असताना 2 उद्देश आहेत। एक तर प्रचलित जो न्याय सिद्धांत आहे जो की सापेक्षतावादी आहे, जे काळानुसार बदलणारा आहे, त्या न्याय सिद्धांताचं खंडन करणं हा एक भाग आहे। आणि दुसरा नवीन समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून न्याय सिद्धांत मांडणे, ज्या न्यायामध्ये जो न्याय निरपेक्ष असेल, स्थल काळानुसार बदलणारा नसेल, तो आत्म्याचा गुण असेल की ज्या पद्धतीने सॉक्रेटिसांनी मृत्यूला आलिंगन दिलं कायद्याच्या संरक्षणासाठी, त्याचा तो इम्पॅक्ट आहे। आणि म्हणून मग प्लेटोवर ही जी प्रभाव आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजेत, यातून तो हे सगळं सांगतो आहे। तर प्लेटोची अभ्यास पद्धती जी आहे ती आगमनात्मक अभ्यास पद्धती त्या काळामध्ये आहे, त्याला आपण इंडक्टिव्ह मेथड असं म्हणतो। त्यानंतर निगमनात्मक अभ्यास पद्धती आहे, तिला आपण डिडक्टिव्ह मेथड असं म्हणतो। त्यानंतर डायलॉग मेथड आहे जी सॉक्रेटिसांनी मांडलेली आहे। यामध्ये आगमनात्मक पद्धती जी आहे ती विशिष्टाकडून सामान्याकडे जाणारी आहे आणि निगमनात्मक पद्धती जी आहे ती सामान्याकडून विशिष्टाकडे जाणार आहे। म्हणजे एखाद्या प्रश्नाचा सामान्य अर्थ काय आहे, म्हणजे फुल साईज फोटो काढून आपण विशिष्ट टप्प्याटप्प्याचा अभ्यास करत जाणे, एखादी समस्या समजून घेऊन तिच्या मुळापर्यंत जाऊन ही का होते हे समजून घेऊन हिला आपण फिलॉसॉफिकल मेथड म्हणतो। आणि अशा ह्या पद्धतीचा प्लेटोवर प्रभाव आहे आणि प्लेटोनी ह्या सगळ्या यातून अकॅडमी काढलेली आहे आणि तो आदर्श राज्याच्या शोधासाठी निघालेला आहे। ही विचार करण्याची प्रक्रिया आहे आणि विचार करण्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। प्लेटो हा एक सोफिस्ट फिलॉसॉफीतून घडलेला विचारवंत असल्या कारणाने त्यांनी त्या काळामध्ये सोफिस्टांनी जी प्रचलित न्यायाची सिद्धांत मांडलेली आहेत त्या सिद्धांताचं त्यांनी खंडन केलेलं आहे। प्लेटोच्या मते जस्टिस हा शब्द मोरॅलिटी या शब्दाचे इक्वल आहे, म्हणजे नीतीशी तो समसमानतेने जाणारा हा शब्द आहे। न्यायाचं वास्तव्य प्लेटो म्हणतो की ते अंतःकरणामध्ये आहे, कारण न्याय हा आत्म्याचा गुण आहे असं प्लेटोला वाटत आहे।
आणि त्या काळामध्ये प्रचलित असलेले जे सिद्धांत आहेत त्याचं प्लेटोने खंडन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला सिद्धांत आहे ज्याला आपण परंपरावादी दृष्टिकोन असं म्हणतो. त्याचे समर्थक आहेत सेफालस, आणि सेफालसच्या निधनानंतर त्याचा मुलगा पॉलिमार्कस यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तो त्या आपला वडिलांचा सिद्धांत कसा खरा आहे यासाठी तो डिबेट करतो आहे. त्यानंतरचा दुसरा सिद्धांत आहे क्रांतिकारी दृष्टिकोन. हा क्रांतिकारी दृष्टिकोन थेरेमिक्सनी मांडलेला आहे. आणि तिसरा आहे व्यवहारवादी दृष्टिकोन जो ग्लॉकननी मांडलेला आहे. तर या परंपरावादी दृष्टिकोनामध्ये सेफालस असं म्हणणं आहे की न्याय कशाला म्हणावं यावर जेव्हा तिथे डिबेट झाली तर त्यामध्ये तो असं म्हणतो आहे की सत्य बोलणे आणि ऋण फेडणे म्हणजे न्याय आहे. पण प्लेटोने याचं खंडन केलेलं आहे, कारण प्रत्येक अवस्थेमध्ये सत्य बोलणं हे काही न्याय असू शकत नाही. एखादा व्यक्ती पागल झालेला आहे तर त्याच्यासोबत त्याच्या पद्धतीनेच बोलावं लागत असते, त्याला सत्य बोलून काही फायदा होत नसतो. आणि म्हणून त्याच्या मर्यादा प्लेटोने दाखवून दिलेली आहेत. आणि हे सगळं प्लेटो का करतो आहे तर तो विचार करायला शिकलेला आहे. हा त्याचा मुख्य भाग आहे आणि म्हणून प्लेटोने त्याचं खंडन केलेलं आहे. पुढे पॉलिमार्कस त्याचं समर्थन करताना असं म्हणतो की जशाच तसे वागणे म्हणजे मित्राशी मित्रासारखं आणि शत्रूशी शत्रूसारखं वागणं म्हणजे न्याय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण प्लेटोने त्याचं सुद्धा खंडन केलेलं आहे. प्लेटो म्हणतो की मित्राशी मित्रासारखं आणि शत्रूशी शत्रूसारखं हा कसा काय न्याय होऊ शकतो, कारण न्याय तर तो निरपेक्ष असला पाहिजे. न्यायामध्ये मित्र आणि शत्रू ह्या दोन्ही गोष्टी बाजूला असल्या पाहिजेत. न्याय देत असताना जर आपण मित्र पाहून न्याय देत असू तर तो न्याय होत नाही. न्याय हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे आणि त्यांनी त्याच्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने प्लेटोने परंपरावादी दृष्टिकोनाचं खंडन केलेलं आहे. त्यानंतर त्या काळामध्ये प्रचलित असलेला जो क्रांतिकारी दृष्टिकोन आहे, जो ज्याचा समर्थक थेरेमिक्स हा आहे. आणि थेरेमिक्सने असं म्हणणं आहे की न्याय म्हणजे काय आहे, तर तो असं म्हणतो आहे की बळी तो कानपिळी किंवा मत्स्य न्याय ज्याला आपण म्हणू. कारण राज्यव्यवस्थेमध्ये जो शक्तिशाली आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, सामदाम दंडभेद आपण जे म्हणतो, ज्याच्याकडे आहे तो त्याच्या पद्धतीने वागतो आणि तोच न्याय असतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे. आणि आपणही वरवर जर आताही पाहिलं तर आपल्याला हे खरं वाटू शकते की ज्यांच्याकडे शक्ती आहे तोच आपलं अधिराज्य लोकांवर गाजवत असतो. पण प्लेटोने त्याचं सुद्धा खंडन केलेलं आहे की वस्तुतः अशा पद्धतीचा न्याय बळी तो कानपिळी याला आपण अराजक असं म्हणतो. मत्स्य न्याय, मोठा मासा लहान माशाला खातो, हा काही न्याय होऊ शकत नाही. तर दुर्बलाला सुद्धा आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळवून देणं हा न्याय आहे अशा अंगाने आपण त्याकडे पाहतो. आणि म्हणून प्लेटोने या सिद्धांताचं सुद्धा खंडन केलं की बळी तो कानपिळी म्हणजे सबलाची सत्ता हा काही न्याय असू शकत नाही. तर लोक शक्तीला पाहून शासनाचं मान्य करत नाहीत, तर ते स्वइच्छेने कायद्याचं पालन करत असतात आणि त्यातून न्याय निर्माण होतो अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यानंतरचा व्यवहारवादी दृष्टिकोन आहे जो ग्लॉकननी मांडलेला आहे. तो असं म्हणतो की न्याय ही कृत्रिम तत्व आहे, कारण राज्याच मुळामध्ये भीतीमुळे निर्माण झालेला आहे. माणूस भयभीत झालेला होता आणि निसर्गाच्या ह्या सगळ्या अराजकामध्ये भयभीत झालेल्या माणसांनी एकत्र येऊन काही अधिकार दिले आणि त्या करारातून राज्य निर्माण झालं. आणि म्हणून भीती हा त्या शासन व्यवस्थेचा आधार आहे. त्यामुळं कायद्याचं पालन हे जे आहे तो माणूस भीतीपोटी करत असतो. आणि म्हणून न्याय ही एक कृत्रिम व्यवस्था आहे, ती व्यवहारवाद म्हणून निर्माण केलेली आहे की हे कसं व्यवहार करावा, लोक एकमेकांमध्ये संघर्ष न होता कसं वागतील. एकाच वस्तूवर जर त्यांनी दावा सांगितला दोघांनी तिघांनी तर ते कसं सोडावं यासाठीचा व्यवहारवाद म्हणजे न्याय आहे अशा पद्धतीची मांडणी ग्लॉकननी केलेली आहे. पण प्लेटोने याचंही खंडन केलेलं आहे की कायद्याचं पालन म्हणजे न्याय आणि कायदा हा कृत्रिम आहे या गोष्टी प्लेटोला मान्य नाहीत. प्लेटो असं म्हणतो की कायद्याचं पालन भीतीपोटी होत नाही तर ते स्वइच्छेने होत असते. कारण त्यांनी पाहिलेलं आहे की सॉक्रेटिस हे सांगत होता की मी हे भीतीसाठी हे स्वीकारत नाही तर स्वइच्छेने मी हे कायद्याचं पालन केलं पाहिजे. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत म्हणून ते मी स्वीकारले नाही पाहिजेत. तर मी माझ्या आत्म्यावर माझ्या विचारावर ठाम असलो पाहिजे, कारण माझा आत्मा मला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की अज्ञान दूर करणं हा गुन्हा नाही. आणि म्हणून हा
न्याय हा आत्म्याचा आविष्कार आहे, आत्म्याचा गुण आहे, यावर प्लेटो दृढ आहे. कारण प्लेटोच्या दृष्टीने सॉक्रेटिस हा त्या काळातला सगळ्यात मोठा विद्वान आहे. कारण सॉक्रेटिसाला आपल्या मर्यादा माहीत आहेत, आपले दोष माहीत आहेत. आणि जगातला सर्वात शहाणा व्यक्ती कोण, तर ज्याला आपल्या मर्यादा समजतात, मला काय येत नाही याची यादी ज्याला करता येते, तो जगातला शहाणा व्यक्ती आहे. आणि म्हणून व्हर्च्यू इज नॉलेज असं प्लेटोचं दृढ मत झालेलं आहे. आणि म्हणून प्लेटो हा न्यायाकडं एक आत्म्याचा आविष्कार म्हणून पाहतो आहे. हा एक आत्म्याचा गुण आहे. आणि जोपर्यंत व्यक्ती स्वइच्छेने कायद्याचं पालन करायला तयार होत नाही, तोपर्यंत आपण आधुनिक राज्यामध्ये सुद्धा, ज्याला आपण सिव्हिल सोसायटी असं म्हणतो, विवेकाधिष्ठित समाज असं म्हणतो, तो समाज जर निर्माण झाला नाही तर न्याय व्यवस्था प्रस्थापित होणार नाही. जोपर्यंत विवेक माणसाचा जागा होत नाही तोपर्यंत संविधानाचं पालन होणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की संविधानाचं श्रेष्ठत्व हे त्याचं पालन करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे. त्याचा वापर करणाऱ्या व्यक्ती जर त्याला लायक निघाले नाही तर हे संविधान किती श्रेष्ठ आहे हे ठरणार नाही. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे यावर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे. आणि मग आपण आता पाहतो आहोत की काय परिस्थिती राजस्थानमध्ये चालू आहे. म्हणजे ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की प्लेटो जे सांगतो आहे की हा आत्म्याचा आविष्कार आहे आणि अंतःकरणातून बदल झाला पाहिजे. त्या सगळ्या पक्षांना असं वाटलं पाहिजे की लोकांच्या मताला आपण आदर दिला पाहिजे, तरच न्याय प्रस्थापित होऊ शकतो. सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात गेल्यामुळे न्याय प्रस्थापित होतोच असं नाही. तर आपण हा आत्म्याचा गुण म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. आणि हे यावर प्लेटोनी भर दिलेला आहे. प्लेटोनी पुढं जो न्यायाचा सिद्धांत सांगितला, प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत हा दोन भागामध्ये आपल्याला विभागता येतो, एक वैयक्तिक आणि एक सामाजिक. प्लेटोनी हे सांगत असताना समाजाची तीन वर्गामध्ये विभागणी केलेली आहे. व्यक्तीच्या गुणानुसार समाजाचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सगळ्याच प्रकारची गुण असतात, पण त्यातल्या त्यात एखादा गुण हा प्रभावी असतो. आणि म्हणून त्यांनी 3 वर्गामध्ये व्यक्तींची विभागणी केलेली आहे. ज्या व्यक्तीमध्ये वासना प्रधान आहे त्या व्यक्तीला त्यांनी उत्पादक वर्गात टाकलेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये शौर्य प्रधान हा गुण अधिक प्रभावी आहे त्या व्यक्तीला सैनिक वर्गामध्ये टाकलेला आहे. आणि ज्या व्यक्तीचा विवेक प्रधान आहे, ज्या व्यक्तीची बुद्धी, जो व्यक्ती बुद्धिवादी आहे, अशा व्यक्तीला त्यांनी शासक वर्गामध्ये रूपांतरित केलेला आहे. आणि मग या वर्गानुसार म्हणजे ज्या व्यक्तीची विवेक प्रधानता आहे, ज्याच्या विवेकानुसार, जो स्वइच्छेने कायद्याचं पालन करतो, जो भीतीपोटी काही करत नाही, जो फौजदारनिष्ठ नाही, तर तो विवेकनिष्ठ आहे. नाहीतरी आपण पाहतो की आता कोरोनामध्ये लॉकडाऊन चालू आहे आणि लोकांना बाहेर निघू नका म्हणतात, लोक पाहतात पोलीस आहे का नाही. आणि जर पोलीस नसेल, फौजदार नसेल, तर ते बिनधास्तपणे मास्क न लावता सुद्धा फिरत असतात. म्हणजे अशी फौजदार निष्ठा त्याला नको आहे. तर विवेकनिष्ठ जो आहे तो, आणि अशी लोक ही समाजामध्ये अत्यंत कमी असतात. आणि म्हणून अशा लोकांना तो शासक वर्गामध्ये टाकतो आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये शौर्य प्रधान आहे, आपण पाहतो की एखादा अपघात घडला, एखादी आग लागली किंवा एखादा पूर आला, नदीमध्ये एखादा मुलगा पडला, तर त्या ठिकाणी आपल्याला ते गुण पाहायला मिळते. बाकी सगळे लोक वाचवा वाचवा असं म्हणत असतात किंवा विजवा विजवा म्हणत असतात. तेव्हा शौर्यवान जो व्यक्ती असतो तो ताबडतोब क्षणाचा विचार नाही करता, तोंडातून शब्द न काढता दुसरी ही शब्द काढेपर्यंत तो उडी मारतो, ऍक्शन घेतो आणि त्याला तो वाचवतो. अशा व्यक्तीला आपण शौर्यप्रधान व्यक्ती असं म्हणत असतो. आणि हा शौर्यप्रधान व्यक्ती राज्याचा संरक्षक आहे. आणि तिसरा जो आहे, ज्यांची वासना प्रधान आहे, अशा व्यक्तींना तो उत्पादक वर्गामध्ये टाकतो. हा मोठ्या प्रमाणात हा वर्ग आहे, उत्पादक वर्ग हा अत्यंत मोठा आहे. आणि मग प्लेटोनी जे व्यक्तिगत न्याय सांगितला आहे त्यामध्ये तो असं म्हणतो की या प्रत्येक वर्गाची कार्य निश्चित झालेली आहेत. कारण विवेकप्रधान व्यक्तीने शासनकर्त्याचं कार्य करावं, शौर्यप्रधान व्यक्तीने संरक्षकाचं कार्य करावं आणि वासनाप्रधान व्यक्तीने उत्पादकाचं कार्य करावं, ही जी दिशा ठरवून दिलेली आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचं पालन करणं आणि दुसऱ्याच्या कार्यकक्षेमध्ये हस्तक्षेप न करणं म्हणजे न्याय आहे. आणि मग यामध्ये पहिला जो भाग आहे, प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीने आपल्या कर्तव्याचं पालन करणे हा भाग वैयक्तिक न्यायामध्ये येतो. प्रत्येक व्यक्तीने हे ओळखलं पाहिजे की माझं कर्तव्य काय आहे आणि आपल्या ड्युटींचं पालन करणं हा न्याय आहे. आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणं हा सामाजिक न्याय आहे. कारण समाजामध्ये
अनेक प्रॉब्लेम ही यासाठी निर्माण होतात की प्रत्येक व्यक्ती हा आपलं कार्य करत नाही, आपल्या कक्षेच्या बाहेर जाऊन तो बोलायला लागतो. न्यायालयाला न्यायालयाचं काम करू द्या, शासन संस्थेने शासन संस्थेचं काम केलं पाहिजे, पण कायदे निर्माण करणारे हे न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतात, न्यायव्यवस्था ही कायदे मंडळामध्ये हस्तक्षेप करते आणि म्हणून मग ही सगळी प्रॉब्लेम निर्माण होतात. आपण इसाम नीतीमधली आपल्याला एक गोष्ट आठवते. इसाम नीतीमध्ये एका व्यापाऱ्याकडं एक गाढव आणि एक कुत्रा, दोन त्यांनी पाळीव प्राणी पाळलेली होती आणि त्या दोघांमध्ये संवाद झाला की मी मालकाचं एवढं हे हित करतो, दररोज ओझं वाहून देतो, तर कधी मालक मला म्हणजे कुत्र्याबद्दल मालकाची जी भूमिका आहे, कुत्र्याला मालक जे हात फिरवतात हे करतात हे पाहून याला जलस व्हायला लागलं गाढवाला आणि गाढव म्हणाला की मला काही हे करत नाहीत. पण एका दिवशी असं झालं की चोर आला आणि तो चोरी करायला लागला. तेव्हा तो म्हणतो कुत्र्याला की अरे बा भूक, तू तुझं काम कर. तर कुत्रा म्हणतो की नाही, किती काम करून आपण काही फायदा होत नाही, आपला मालक आपल्याला मारतोच, त्याच्यामुळे मी काही आता भुकणार नाही आणि तो न भुकता थांबतो. आणि गाढवाला असं वाटतं की अरे बा कितीही काही झालं तरी शेवटी आपला मालक आहे, तो नेहमी तो आपलं मला मारतो, माझा तर कधीच लाड केला नाही, पण ही चोरी झाली तर आपल्या मालकाचं नुकसान होईल म्हणून तो गाढव मोठमोठ्याने ओरडायला लागतो. झोपलेला मालक उठतो आणि गाढव का ओरडालाय म्हणून गाढवाला तो झोडपतो, गाढव मरतो. दृष्टांत मी तर संपतो, इसाम नीतीतली गोष्ट संपते. त्या गोष्टीचा मथितार्थ हा आहे की गाढवाचं काम होतं का ओरडणं? चोर आला तर ओरडणं हे काम कुत्र्याचं आहे, पण ते काम त्यांनी केलं नाही आणि म्हणून गाढव हाकनाक मेलं. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्लेटो हे सांगतो आहे की प्रत्येक वर्गाने आपल्या आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केला नाही पाहिजे. आणि आपण आता सुद्धा पाहतो आजच्या परिस्थितीमध्ये की अनेक ठिकाणी प्रॉब्लेम यासाठी निर्माण होतात की प्रत्येक व्यक्ती आपलं काम सोडतो आणि दुसऱ्याच्या कक्षेमध्ये हस्तक्षेप करतो. आणि म्हणून मग आपण म्हणतो की आपण कोरडा पाषाण, लोकांना सांगे ब्रह्मज्ञानाने आपण कोरडा पाषाण, ही जी अनेक म्हणी त्यामध्ये आलेल्या आहेत, या जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्यातून हे आपल्या लक्षात येते की प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या कर्तव्याचं पालन केलं आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर न्याय प्रस्थापित होतो. आणि प्लेटोनी हा अत्यंत सुटसुटीतपणे मांडला. प्लेटोचा व्यक्तिगत न्याय आणि सामाजिक न्याय अशी प्लेटोच्या न्याय सिद्धांताचे दोन भाग आपल्याला करता येतात. कर्तव्याचं पालन करणं हा व्यक्तिगत न्याय आहे आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये लुडबुड न करणं, हस्तक्षेप न करणं हा सामाजिक न्याय आहे. या गोष्टी जर प्रत्येकाने पाळल्या तर समाज व्यवस्था ही न्याय समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते, हा प्लेटोचा विश्वास आहे. प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये हा जो आत्म्याचा आविष्कार आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. हे सगळं प्लेटोने कशाच्या बळावर केलं तर प्लेटोचा विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा विचार केला पाहिजे की हे काय आहे आणि ह्या न्याय सिद्धांताचा आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला काय उपयोग करता येतो. आज सुद्धा आपण जर जागोजागी हा न्याय सिद्धांत लावून पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की आताची सुद्धा एक 80-90% प्रॉब्लेम जी आहेत ती दुसऱ्याच्या कक्षेमध्ये लुडबुड केल्यामध्ये निर्माण होत आहेत. प्रत्येकाने आपली विवेक प्रधानता, आपल्या विवेकाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहिली आणि कर्तव्याचं जर पालन केलं तर अनेक प्रश्नही आपोआप सुटतात. आणि म्हणून प्लेटोचा न्याय सिद्धांत हा आज सुद्धा किती प्रस्तुत आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. प्लेटोचा न्याय सिद्धांत हा एक अनहस्तक्षेप नीती आहे. दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे हा भाग सामाजिक न्यायाचा आहे. समाजामध्ये वर्तन करत असताना दुसऱ्याच्या कार्यामध्ये आपण जर हस्तक्षेप केलो नाही तर आपोआपच समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो. आणि प्लेटोनी असा हा न्यायाचा सिद्धांत मांडला आणि तो अत्यंत प्रभावीपणे त्या काळामध्ये प्रचलित झाला, लोकांवर अत्यंत प्रभाव टाकणारा ठरला. कारण त्याची प्रस्तुतता आज आपण पाहतो तर आपल्याला सुद्धा जी दिसते आहे. पण राजकीय विचारामध्ये कुठलाही विचार हा परिपूर्ण नसतो आणि म्हणून या सिद्धांतावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेली आहे. या सिद्धांताची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आणि त्यावरील टीका हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. कारण व्हिडिओ लांबतो आहे आणि म्हणून आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.